टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। संपूर्ण फेब्रुवारी महिन्यामध्ये मुंबईकरांसह संपूर्ण राज्यातील नागरिक हे उष्णतेच्या लाटांनी हैराण झालेले होते। आता मार्च आणि मे महिन्यामध्ये सुद्धा उष्णतेचं किमान आणि कमाल तापमान जे आहे हे वाढणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलेलं आहे। आपण बघू शकता की मी आता मुंबईच्या मरीन ड्राइव्ह या परिसरामध्ये आहे। मागचा पूर्ण फेब्रुवारी महिन्यात उष्णतेच्या लाटांनी नागरिकांना हैराण केलं असताना आता संपूर्ण राज्यात मार्च आणि मे महिन्यात उष्णतेच्या लाटांची संख्या तीव्र अधिक राहणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलेलं आहे। मागचा फेब्रुवारी हा पूर्ण महिना सरासरीपेक्षा उष्ण ठरला आहे। देशभरात फेब्रुवारी महिन्यात कमाल तापमान 27.58 अंश सेल्सिअस असते, मात्र यंदा 29.7 अंश सेल्सिअसने राहिलेलं आहे। किमान तापमान हे 13.82 अंश सेल्सिअस असते, मात्र ते 15.2 अंश सेल्सिअस होते। सरासरीपेक्षा कमाल तापमान हे 1.49 तर किमान तापमान 1.20 अंश सेल्सिअसने जास्त होते। 1901 पासूनच्या नोंदीनुसार यंदा फेब्रुवारी दुसऱ्या क्रमांकाची उष्ण महिना ठरलेला आहे। 2023च्या फेब्रुवारीत 29.44 डिग्री सेल्सिअस एवढी नोंद सुद्धा झालेली आहे। मुंबईकर उष्ण हवामानामुळे हवालदिल झालेले आहेत। मागील 3 दिवस तापमानाचा पारा 38 अंशावर नोंदविला जात होता, मात्र काल शुक्रवारी तापमानात काहीशी घट झालेली आहे। सांताक्रूज येथे 35.3 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे। दरम्यान ही घट काही दिवस कायम राहील असा अंदाज सुद्धा हवामान विभागाने केलेला आहे। त्यामुळे मुंबईसह राज्यभरातील नागरिकांनी मार्च ते मे महिन्यामध्ये आपली उष्णतेपासून वाचण्यासाठी योग्य ती काळजी घेण्याचं सुद्धा सांगण्यात येत आहे। एकंदरीत जर बघितला तर हा पूर्ण मार्च आणि मे महिन्याचा जो काळ असणार आहे हा उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांना हवालदिल करणारा सुद्धा ठरणार आहे। त्यामुळे नागरिकांनो, आपण उष्णतेच्या लाटेपासून वाचण्यासाठी आपण आपली योग्य ती काळजी घ्यावी असं सुद्धा आवाहन करण्यात येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम म्हात्रेसह विजय गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।